नमस्कार. खरं तर आज सगळ्या महाराष्ट्रासह इंदापूर विधानसभा मतदारसंघाचं या ठिकाणी 20 तारखेला मतदान झालंय. आज या ठिकाणी मतमोजणी सकाळी 23 तारखेला सुरू झाली आणि या मतमोजणीच्या सकाळी जेव्हा मतमोजणी सुरू झाली तेव्हा सगळ्या निवडणुकीबद्दल आपल्या सगळ्यांनी या ठिकाणी पाहिलं, आम्ही देखील पाहिलं. परंतु जनतेने जो दिलेला कौल आहे तो या ठिकाणी आता आम्हाला या ठिकाणी मान्य करावं लागेल आणि त्यामध्ये आम्हाला आणखी काय या ठिकाणी काम करावं लागेल. खरं तर आम्हाला खूप मोठी एक अपेक्षा होती की जनतेच्या आशीर्वादानं परिवर्तन विकासाकडे उमेदवार म्हणून मला जनता या ठिकाणी 100% विजय करेल असा आम्हाला 100% विश्वास होता. परंतु तसं झालं नाही. आम्हाला लक्षवेधी या ठिकाणी मत जनतेच्या आशीर्वादाने या ठिकाणी मिळाली आणि खऱ्या अर्थानं आम्ही अपक्ष म्हणून लढलो. बांधवांनो, सगळ्या कार्यकर्त्यांच्या जीवावर, सर्वसामान्य तरुण सहकारी माता भगिनींच्या जीवावर आपण या ठिकाणी लढलो आणि अपक्ष बाळासाहेबांना लढल्यानंतर आपल्या मागे कोण होतं? आता चौरे साहेब बोलले, सन्माननीय मयूर दादा या ठिकाणी बोलले. त्या अर्थानं अपक्ष लढायचं म्हणलं तर एक मतापासून आपल्याला सुरुवात या ठिकाणी मतदानाला होती आणि जर कुठला पक्ष असता तर त्या पक्षाची सुरुवात कमीत कमी 30-35 हजारापासून मताची सुरुवात होती. परंतु जनतेसाठी एक तिसरा पर्याय देणं इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी गरजेचं होतं. म्हणून या ठिकाणी मी धाडस केलं आणि या ठिकाणी उभा राहिलो. जनतेने जो कौल दिलेला आहे तो आम्ही नम्रपणे या ठिकाणी मान्य करतो आणि खऱ्या अर्थानं आज जे विजयी उमेदवार या ठिकाणी झालेले त्यांच्या देखील मी हार्दिक अभिनंदन या ठिकाणी करतो. आणि विशेषतः मला कार्यकर्त्यांना देखील, माझ्या माता भगिनी तरुण सहकाऱ्यांना एक सांगायचे, बांधवांनो, तुम्ही मी उमेदवार म्हणून उभा असताना खूप काय काबाड कष्ट घेतलं. रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत खेडेपाडी गावामध्ये जाऊन या ठिकाणी माझा प्रचार केला. प्रत्येक कार्यकर्त्यांनी घरोघरी या ठिकाणी चिन्ह पोचवण्याचं काम केलं. त्या कार्यकर्त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांना एवढंच वचन देतो की आपल्याला इथून पुढं कसलीही मदत लागली तर हा भाऊ म्हणून, हा प्रवीण माने तुमच्या बरोबर या ठिकाणी असेल. आणि पण कुठलं वैयक्तिक काम या ठिकाणी हातात घेतलेलं नव्हतं. सामाजिक काम आहे, सार्वजनिक काम आहे. इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी आपण सगळीजण या ठिकाणी एकत्रित झालेलो आहे आणि ही विकासाची कामं आपल्याला पुढे नेण्यासाठी इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा तालुक्यामध्ये विकास कामं करण्यासाठी आपण एक होऊन तालुक्यामध्ये या ठिकाणी चांगल्या पद्धतीने विकासाची कामं करू. शेवटी म्हणतात ना, हार कर नवा लोक बाजीगर करते, लक्षात ठेवा. आणि कोण तांबरपट घेऊन आलेलं नसतं. हार जीत पराजय हे राजकारणात होत असतो. आम्ही काय खचून जाणारे कार्यकर्ते नाहीये. येणाऱ्या काळामध्ये आता मयूरदादा सुद्धा या ठिकाणी बोललेले, आम्हाला परिवर्तन विकास आघाडीला मुख्य प्रवाहात येण्यासाठी अनेक लोकांचं या ठिकाणी सहकार्य आहे, निमंत्रण आहे आणि ती येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी आम्ही परिवर्तन विकास आघाडीचे कार्यकर्ते मिळून आपण सगळे मिळून या ठिकाणी निर्णय या ठिकाणी घेऊया. थोड्याच दिवसानं 1-4-5 दिवस या ठिकाणी झाल्यानंतर आपण सुद्धा तालुक्याच्या ठिकाणी घेऊन एक साधक चर्चा कार्यकर्त्यांबद्दल आपण या ठिकाणी करणार आहोत आणि चांगल्या पद्धतीनं कार्यकर्त्यांनी कष्ट घेऊन मला घरोघरी या ठिकाणी पोचवून चांगलं मतदान घडवून आणल्याबद्दल मी कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि बांधवांनो, विशेषतः प्रशासकीय अधिकारी त्यांना देखील मला धन्यवाद द्यायचे. या काळामध्ये जे प्रशासकीय अधिकारी होते त्यांनी परिवर्तन विकास आघाडीचा उमेदवार म्हणून आम्हा सगळ्यांना या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं एक सहकार्य केलेलं आहे. पोलीस अधिकारी असतील, त्याचबरोबर पत्रकार बांधव असतील, त्यांना सुद्धा मला आवर्जून धन्यवाद द्यायचे. आपण सुद्धा आमच्या सभा, आमचे प्रचार काम या ठिकाणी गावोगावी पोहोचवण्यासाठी रात्रीचा दिवस कधी तुम्हाला रात्री 1 वाजल्या, कधी 2 वाजल्या, पण एक उमेदवार नात्यानं तुम्ही आमच्यासाठी या ठिकाणी येत होता. आमचा प्रचार या ठिकाणी घरोघरी पोहोचवण्यासाठी पत्रकार बांधव सुद्धा काम करत होती. मी त्या पत्रकार बांधवांचा सुद्धा हात जोडून मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि ज्या तमाम इंदापूर तालुक्यातील जनतेला देखील, ज्यांनी आम्हाला या ठिकाणी मतदान केलं, त्यांचं मनापासून हात जोडून मनापासून त्यांना देखील धन्यवाद देतो. आणि ज्यांनी दिलं नाही त्यांना सुद्धा धन्यवाद या ठिकाणी मनापासून मानतो. कारण की पुढील काळात
आम्ही तुमचं काम करून इंदापूर तालुक्याची विकासाची कामं करून आम्ही परत तुम्हाला मतं मागायला येऊ, परत आमचा तुम्ही त्यांना देखील या ठिकाणी विनंती करतो आणि एक चांगल्या पद्धतीनं एक कार्यकर्त्यांनी कष्ट घेतल्याबद्दल आभार मानतो आणि उद्यापासून आज परिवर्तन विकास आघाडीची सगळी कार्यकर्ते आमच्या सगळ्यांचे ठरलेले जी प्रमुख नेता ते सगळ्यांनी उद्यापासूनच आम्ही या ठिकाणी आमच्या कामकाजाला जनतेच्या कामाला महत्व देऊन जनतेमध्ये उद्यापासूनच या ठिकाणी जी काही कामं असतील जनतेच्या आम्ही उद्यापासून सुरू करणार आहे. सुखदुःख असतील, कामं असतील किंवा जे आपल्या दैनंदिन कामकाज 365x7 दिवस या दिवसामध्ये जी काही आपल्याला जनतेच्या विकासासाठी कामं करता येतील त्यासाठी आम्ही सगळेजण मिळून या ठिकाणी काम करू अशा प्रकारचं देखील अभिवचन आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो. आणि परत एकदा इंदापूर तालुक्याच्या जनतेचं मतदार राजाचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि विजयी उमेदवारांचं देखील मनापासून या ठिकाणी त्यांचं हार्दिक असं अभिनंदन करतो. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला. आता जाताना मला विनंती आपल्या सगळ्यांना की जाताना सावकाश आपापल्या घरी या ठिकाणी आपण जा, कारण की जाताना माहिती आपल्याला कसं काय गाड्या गोड्या सगळं हे आहे. तरी मी आभार सुद्धा लवकर त्याच कारणासाठी मानलो, कारण म्हणलं 9, 10, 8, 9 वाजल्या जाताना कुठं रिस्क नको म्हणून अगोदरच या ठिकाणी आपल्या सगळ्यांचा आभार मानलो. आपण घरी जावा त्यासाठी विनंती करतो. आणि तुमच्यासाठी जे आम्ही परिवर्तन विकास आघाडीनं जो काय आपल्याला शब्द दिलाय की तुमच्या मागं नाही बरोबरीने राहून आपण एकामेकांनी सगळी कार्यकर्ते या ठिकाणी परिवर्तन विकास आघाडीची चांगल्या पद्धतीने काम करतील. आणि एक एक कार्यकर्त्यांना अहो तुम्ही बघा तसं मयूर दादा आपल्याकडे होतं कोण किती ग्रामपंचायत होत्या परिवर्तन विकास आघाडीकडे, किती सोसायट्या होत्या, किती कुठले आपल्याकडे कोण आपल्याकडे होते, कुणी नाही. सर्वसामान्य कार्यकर्ते, सर्वसामान्य तरुण सहकारी, माता भगिनी त्यांच्या जीवावर एवढी लक्षवेधी या ठिकाणी मतं मिळणं या ठिकाणी सोपं नाही. आम्हाला अपेक्षित होतं की आमचा 100% विजय होणार, कारण की आमच्या सभा आमचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि आम्हाला वैयक्तिक अशी इच्छा म्हणजे ही होतं 100% आम्ही विजय होणार अशा प्रकारची या ठिकाणी आमची आज म्हणजे 12 वाजेपर्यंत आम्हाला वाटत होतं की आपण 100% या ठिकाणी विजय होऊ. तसं झालं नाही. जनतेने जो काही कौल दिलेला आहे ते सुद्धा कौल या ठिकाणी आम्हाला मान्य आहे. परंतु जी मतं सर्वसामान्य जनतेच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या जीवावर जी बी पडलेली तुम्ही आज बघितलं महायुतीची लाट आहे आता दिसते आपल्याला एकंदरीत ती लाटच म्हणावं लागेल. 288 पैकी 230-34च्या प्लस त्या ठिकाणी आमदार या ठिकाणी महायुतीचे टीव्हीवर आम्हाला दिसते. ते आणखी अधिकृत आकडा येईल आपल्याला, पण एकंदरीत लाट आहे. आणि त्या लाटमध्ये सुद्धा 2 प्रतिस्पर्धी दोघांनाही मंत्री करणार अशी जाहीरपणे या ठिकाणी दोन्ही नेत्यांनी सांगितलं होतं. बरोबर आहे ना. असं असताना देखील जनतेनं माझ्यावर विश्वास ठेवला, जनतेनं परिवर्तन विकास आघाडीवर विश्वास ठेवला आणि आम्हाला विजयाची अपेक्षा असताना थोडासा आम्हाला जनतेचे काय असेल मनात जनतेच्या, शेवटी जनतेच्या मनातलं कोण ओळखू शकत नाही, पण आम्हाला लक्षवेधी चांगली मतदान या ठिकाणी जनतेने या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळं मी तर खचून गेलेलो नाही. शेवटी जनतेचं काम करत असताना हार जीत पराजय या ठिकाणी होत असतो. म्हणजे विजय जर झाला तर ती बी पचवायला लागतो, पराजय झाला तो बी पचवायला लागतो. उद्यापासून जनतेत राहणार, उद्यापासून जनतेची सेवा करणार, उद्यापासून जनतेचं काम करणार. सगळ्यांना बांधवांना या ठिकाणी देतो. आपण देखील या ठिकाणी सावकाश जावं घरी अशा प्रकारची विनंती करतो. आपण सगळीजण आपल्या पराकाष्ठा करून, जीवाची पराकाष्ठा करून, अनेक युवक सहकारी घरी आल्यावर रडली मायापाशी. कित्येक लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं, कित्येक लोक हंबरून माझ्या गळ्यात पडून रडली. दुःख असतं. तुमची संधी एक जणालाच मिळत असते, पण जनतेचा कौल या ठिकाणी मान्य करत असतो आणि आम्ही तो या ठिकाणी बांधवांना मान्य केलेला आहे. शेवटी पक्ष नसताना, चिन्ह नसताना, आपल्याकडे काही नसताना की आपण लढलो ना, हाच इतिहास आहे लक्षात ठेवा. जे लढतात त्यालाच इतिहास करत असतो. लढणे महत्वाचं असतं आणि ते आम्ही लढलो. आम्हाला काय कुणाचं ही नव्हते, पण जनतेच्या सेवेसाठी लढलो आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी, जनतेच्या सेवेसाठी 100% आम्ही सगळी मिळून लढणार. हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सांगतो आणि आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आभार.